कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. मतीही रंगली एका नावी, मतीही रंगली एका नावी. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. आम्ही तुझं म्हणू बाप बाप बाप, आम्ही तुझं म्हणू बाप बाप बाप. स्फूर्ती ही आपाप लेकराची, स्फूर्ती ही आपाप लेकराची. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. विश्वाचा तू कर्ता, विश्वाचा तू नाथ, विश्वाचा तू कर्ता, विश्वाचा तू नाथ. आमोचा तू तात परी देवा, आमोचा तू तात परी देवा. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे चॉकलेट ख्रिस्तीजन. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे इयोब याचा 2 अध्याय 1 ते 13 वचने. आजचे विशेष वचन, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? इयोब याचा 2 अध्याय 10 वचन. भारतीय विमान कंपनीच्या प्रवासामध्ये प्रवास करताना माझ्या सीटच्या मागे 2 लहान मुले ओरडून म्हणत होती, भारतीय विमानाने प्रवास करा. इतर कोणत्याही हवाई सुंदरीपेक्षा आपल्या हवाई सुंदरी खूप मायाळू आहेत. मला लवकरच समजून आले की हवाई सुंदरीने त्या मुलांना थोडे अधिक चॉकलेट देऊन खुश केले होते. दुर्दैवाने म्हणावे लागते की बरेच सर्वसाधारण ख्रिस्तीजन असेच बालिश असतात. त्यांच्या दृष्टीने देव म्हणजे दुसरा कोणीही नाही, पण मौल्यवान बक्षीस देणारा सॅन्टाक्लॉजच आहे. खालील काही वचनाच्या आधारे आपण त्यांना कसे काय पटवून सांगू शकू? चांगल्या वाटत असणाऱ्या गोष्टीच फक्त देवाकडून प्राप्त होतात. संपत्काली आनंद करा, पण संकटे येतात तेव्हा लक्षात ठेवा की दोन्ही देवापासून आहेत. त्यामुळे तुम्ही जाणून घ्याल की या जीवनामध्ये खात्री बाळगावी असे काहीही नाही. उपदेशक 7 अध्याय 14 वचन. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगवला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर आली. देवाने एक किडा उत्पन्न केला, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी किडा तुंबीला लागला व ती वेल त्याने खाऊन टाकली. तेव्हा ती सुकून गेली. योना याचा 4 अध्याय 6 व 7 वचने. मी प्रभू आहे, माझ्या वाचून दुसरा देव नाही. उजेड व काळोख करणारा तो मीच. माझ्यापासूनच सुखाची व दुःखाची निर्मिती होते. या सर्व गोष्टी करणारा तो मीच प्रभू आहे. यशया 45 अध्याय 7 वचन. जेव्हा परमेश्वराच्या सार्वभौमत्वाविषयी आपल्याला पुरेपूर खात्री पटते व कळून येते की सर्व काही त्याच्या नियंत्रणात असून
त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही. तेव्हा आपण पौलासोबत असे गुणगुणतो की सर्व काही मिळून व्यक्तीच्या कल्याणासाठीच घडते, मग ते सुख असो किंवा दुःख असो. ख्रिस्ताची प्रीती व त्याची जवळीकता यापासून दूर नेणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची एक यादीच पौलाने दिली आहे. क्लेश, आपत्ती, दुःख, छळणूक, उपासना, संकट, तलवार, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, या सर्वांचा विचार केला असता आपल्याला कधीही कमी न होणाऱ्या विश्वासाबद्दल खात्री वाटते व आपण संकटातही धीर धरतो. काही वर्षापूर्वी अशाच एका देवाच्या सेवकाला अपघात झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यास मी मदत केली. त्यांच्या वार्डात प्रथम लागणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या त्यामध्ये मी एक पवित्र शास्त्र ठेवले. जेव्हा संध्याकाळी मी त्यांना भेटण्यास गेलो तेव्हा त्यांनी माझे अतिशय कृतज्ञतेने आभार मानले, यासाठी की मी त्यांना पवित्र शास्त्र पाठवले. इयोबाद्वारे देव त्यांच्याशी बोलला होता. ते वचन होते इयोब 12 अध्याय 9 वचन. ते म्हणाले की त्या वचनामुळे मला शांती मिळाली व अपघातामुळे धक्का बसल्याचे दुःख त्यांच्यामध्ये जरासुद्धा शिल्लक राहिले नाही. प्रिय बंधूंनो, लोक आपल्या दुःखाविषयी हजारो गोष्टी बोलत असतील, पण आपण स्वतःला खात्रीपूर्वक सांगूया की हे सर्व परमेश्वराने घडवून आणले आहे. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, आम्ही लीन होतो, आम्ही नम्र होतो, आम्ही खरोखर परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणाजवळ आहे असे येतो. परमेश्वरा, खरोखर परमेश्वरा तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस, तू मंदक्रोध आहेस. देवबाप्पा, जे काय आहे ते तुझपासून आहे. देवबाप्पा, तू अखिल सृष्टीचा निर्माण करता आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. देवबाप्पा, आम्हाला जे काही येतं परमेश्वरा, सुख असू दे, दुःख असू दे, देवबाप्पा, ते सर्व काही तुझ्यापासून आहे. खरोखर परमेश्वरा, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी उपकार स्तुती करावी, तुझं गौरव करावं आणि तुला धन्यवादच द्यावा. यासाठी तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर देवबाप्पा. तू आम्हाला चालव देवबाप्पा. तू आमच्या संगती राहा परमेश्वरा. खरोखर देवबाप्पा, आम्ही बालिशपणा न करता परमेश्वरा तुझ्यामध्ये आम्ही परमेश्वरा मॅच्युअर व्हावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. खरोखर परमेश्वरा, तू वचनामधून आमच्याशी बोला, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. आजचा दिवस तुझ्या हातामध्ये घे. तुझ्याच प्रिय आणि गोड नावात मागते, म्हणून ऐक बाप्पा. आमेन.